आणि ज्या ठिकाणी हा भीषण असा अपघात झालेला आहे त्या घटनास्थळावरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा प्रवाशांमध्ये पसरली आणि त्यानंतर मात्र अनेक प्रवाशांनी थेट रेल्वेतनं उड्या मारण्याची घटना घडलेली होती आणि यामध्ये पुष्पक एक्सप्रेस या एक्सप्रेसमधनं का जवळजवळ 13 प्रवाशांचा समोरच्या कर्नाटक एक्सप्रेस खाली चिरडून मृत्यू झाल्याची घटना घडलेली होती। जवळजवळ 25 जण हे गंभीररित्या जखमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। आपण घटनास्थळावरती आहोत। परधाडे आणि मायजी गावाच्या नजदीकचा हा रेल्वे ट्रॅक आहे। याच ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली होती। आपण बघू शकतोय की रात्री उशिरापर्यंत या ठिकाणी रेल्वे प्रशासनानं मदत कार्य या ठिकाणी सुरू ठेवलेलं होतं। त्यानंतर या ठिकाणी जे काही मृतदेह असतील, त्यांचे अवशेष असतील, या सगळ्यांना उचलण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। आता मात्र या ठिकाणी प्रशासनाचं कोणताही अधिकारी किंवा कोणीही या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही। मात्र ह्या अपघाताची चिन्ह आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत। आपण जर बघितलं तर या ठिकाणी काही प्रवाशांचे कपडे असतील, त्यांचे साहित्य देखील या ठिकाणी आपल्याला पडल्याचं पाहायला मिळतंय। अतिशय ही दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि संपूर्ण राज्यच नव्हे तर संपूर्ण देशभरामध्ये या घटनेनं खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। अनेक जण अद्यापही खाजगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत। जवळजवळ या ठिकाणचं जर आपण केला तर उत्तर प्रदेश आणि नेपाळचे अनेक प्रवासी असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। 13 जणांचा बळी गेलेला आहे। हा अफवेचा बळी असं म्हटलं तरी आपण वावगं ठरणार नाही। चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।